सगळंच लाईफमध्ये केलंय. मी गावात राहिली आहे, मी भूत पकडले आहेत, मी जंगलात राहिलेली आहे, मी लिटरली काय नाही केले मला ते सांगा. मला सांग की एक अशी कुठची गोष्ट आहे की ज्याची तुला थोडीशी भीती आहे की हे तुझ्याकडून तू की एक म्हणतो ना आपण की आपला जो विकनेस असतो तो कधी दाखवायचा नसतो, आपले स्ट्रॉंग पॉईंट्स कायम समोर मांडायचे असतात. तर एक अशी गोष्ट ज्याची तुला भीती आहे की हे तुझ्याकडून घरात गेल्यानंतर व्हायला नको. फॉर एक्झाम्पल बरेच जण असं म्हणतात की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी रडत नाही, पण मग अशा काही गोष्टी येतात, अशा काही सिच्युएशन्स येतात की माणूस तिथे जाऊन पटकन रडतो आणि मग तो विकनेस दिसतो. तर असं तुझं काय आहे की तुला वाटतंय की हे नाही दिसलं पाहिजे तिथे जाऊन किंवा हे घडलं तर, अशी एक तुला भीती आहे? आय थिंक मी तर रडते. मी खूप रडते. मी खूप आय थिंक लाईफमध्ये इमोशनल सेन्सिटिव्ह आहे. आणि माझं जे वीकनेस जे असू शकतं ते आय थिंक जस्ट मिसिंग माय पॅरेंट्स अँड द फूड. जे मला माझ्या आईबाबांचं, माझ्या परिवाराचा आठवण येणार आणि जे मला चमचम खायला आवडतं नेहमी ते खाणं नसतं. आय थिंक त्याच्या अलावा तर अशी एक वीकनेस मी आता सध्या तर नाहीच सांगू शकत आहे. कारण की तो गेम पण असा आहे जो इमोशनल बनवतो, राग आणतो, त्याच्यामध्ये तुम्ही फ्रस्ट्रेट होतात, त्याच्यात तुम्ही एका एक्स्ट्रीम लेवलवरती पोचतात. पण माझं एवढंच आहे की मी एका अशा बॅकग्राऊंडमध्ये येते ज्याच्यामध्ये माझे इमोशन्स मला ताब्यामध्ये ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तर ती गोष्ट मी पुढे घेऊन चालणार आहे. कुठे ना कुठे जर मला पण एक फ्रस्ट्रेशन लेवल माझा खूप पीक झाला तर बघणार मला तुम्ही रडताना, पण उगाच. पण ती तुझी भीती नाहीये ना की मला माझी रडताना भीती नाही. कारण की भीती ज्या वाटते दिवशी- की हा. तुला कसला ट्रॉमाच आहे किंवा ही गोष्ट बापरे मी कशी करू किंवा हे असं झालं तर मी कशी दिसेन, किंवा काही लोकांना ह्या गोष्टीचं असतं की दिसताना खूप कमी गोष्टी दिसतात ज्या 24 तासामध्ये घडतात त्या 1 तासात दाखवायच्या असतात. त्याच्यामुळे ते एडिटमध्ये किंवा प्रोमोजमध्ये, एपिसोडमध्ये खूप कमी गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने दिसतात. तर अनेकांना ही भीती असते की ओके आई वडिलांना काय वाटेल हे ह्या पद्धतीने दाखवलं गेलं तर, किंवा मला या गोष्टीचा ट्रॉमा आहे, मी वीक दिसेन का, मी कशी दिसेन, मी भांडखोर दिसेन का, किंवा मी उलटं बोलले तर मी उद्धट दिसेन का. जिथे ते बोलणं उलटं नसतं ते फक्त एक रिॲक्शन असते, या अर्थी म्हणते मी. भरपूर लोकांची वीकनेसेस आपल्याला कळून आलेली आहेत. पण माझं आय थिंक सगळ्यात मोठी भीती हेच आहे की मी आतमध्ये गेल्यानंतर माझ्या आई बाबांना आणि माझ्या परिवाराला नाही दुखवणार. त्यांना त्यांच्या अलावा जे बाकी माझे फॅन्स आहेत, बाकी जे माझे सपोर्टर्स आहेत त्यांना डिसअपॉइंट नाही करणार. त्यांना माझ्या प्रती जे प्रेम आहे आणि जे त्यांचं सपोर्ट आहे ते वाढवणारच नक्की. तर त्याच्या अलावा आय डोंट थिंक मला काही अशी भीती आहे कोणाची किंवा कुठल्याही गोष्टीची. आय थिंक मी सगळंच लाईफमध्ये केलंय. मी गावात राहिली आहे, मी भूत पकडले आहेत, मी जंगलात राहिलेली आहे, मी लिटरली काय नाही केलं मला ते सांगा. तर मला भीती सच कुठल्याच गोष्टीची नाही आहे. मला एकच एवढं आहे की मी एक फॅमिलीला घेऊन खूप सेन्सिटिव्ह आहे. तर मला माझ्या परिवाराला किंवा माझ्या अपब्रिंगिंग वरती, माझ्या संस्कारावरती बोललेलं हे मी अजिबात खपून घेत नाही. माझ्या एक्सपिरियन्स, मी जे पण काही अनुभव केलेले आहेत त्या अनुभवांवरती, त्यांच्यावरती मला बोट उचललेलं आवडत नाही. मी एक खूप ओपिनियनेटेड पर्सन आहे. माझे ओपिनियन्स खूप खंतर असतात, एकदम शार्प. पण ते एवढे शार्प असलेले यामुळे कारण की मी ओपिनियन समोर घेऊ पण शकते. मी हिपोक्रेट नाही. मी जे गोष्ट करते ते समोरच्यानी केली पाहिजे ह्याचं मला आहे. कारण की भरपूर तिकडे लोक कशी आहेत ना, जी हिपोक्रेसीची एक लेवल वाढवली आहे त्यांनी, की जे आम्ही केलं तेव्हा चालतं, समोरच्यानी केलं नाही पाहिजे. करेक्ट. आय थिंक ही गोष्ट आपल्याला तिकडे जाऊन बदलायची. जो हिपोक्रेट आहे त्याला तोंडावरती हिपोक्रेसी तशी दाखवायची आहे. आणि जो जसा वैयक्तिकली चांगला खेळतोय, ज्याचा जो चांगल्या गोष्टींसाठी उभा आहे, खंबीर उभा आहे, ज्याला ऍक्च्युली मोटिवेशनची गरज आहे, ज्याला मदतची गरज आहे, त्याला आपण जाऊन तिकडे मदत केली पाहिजे. तर अदर दॅन दॅट मला माझ्या देवाची आहेच प्रतिसाद, माझा आशीर्वाद आहे. आणि त्याच्या पुढे तर एव्हरीथिंग्स गॉड्स ग्रेस. क्या बात है. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.